आतून अचानक स्लो रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. लाईट्स थोड्या डिम होतात. सारा जियांचा हात धरते. रिया आरवकडे बघत म्हणते, डान्स. हळूहळू सगळे कपल्स फ्लोअर्सवर येतात. रुद्र वाणीसमोर हात पुढे करतो. मी आहे. वाणी हलकंसं असते. हो. दोघे स्लो डान्स सुरू करतात. रुद्र तिच्या कमरेवर हलका हात ठेवतो. वाणीचा हात त्याच्या खांद्यावर. त्यांच्यात फार अंतर नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज, त्याच्या डोळ्यात फक्त ती. आज तू खूप वेगळी दिसतेस. कशी? जणू मला पूर्णपणे स्वीकारली आहेस. वाणी त्याच्या छातीवर नजर टाकते. मी कधीच नाकारलं नव्हतं. रुद्र थोडा जवळ येतो. मग एकवचन दे. काय? काहीही झालं तरी मला सोडून जाणार नाहीस. वाणी क्षणभर थांबते. तिला त्याच्या आवाजातली भीती जाणवते. ती त्याच्या छातीवर हात ठेवते. मी कुठेही जाणार नाही. रुद्र तिच्या कपाळावर हलकंसं ओठ टेकवतो. डान्स संपतो. पण त्यांचा क्षण अजूनही तसंच राहतो. डान्स नंतर रिया येते. वा सर, आज तर तुम्ही पूर्ण रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतायत. रुद्र स्मित करतो. कधी कधी बॉसही रोमॅन्टिक होऊ शकतो. वाणी त्याच्याकडे रागाने बघते. तुम्ही ना. तो पुन्हा हलकासा डोळा मारतो. आजची रात्र अजून संपलेली नाही आहे. वाणीच्या गालावर पुन्हा लालिमा येते. रात्रीचे वातावरण, फुलांचे सुगंध, सगळ्यांच्या आयुष्यात नवा टप्पा सुरू झाला होता. पण दूर उभा एक व्यक्ती त्यांच्याकडे गंभीर नजरेने बघत होता. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित नव्हतं. हॉलमध्ये अजूनही स्लो म्युझिक चालू होतं. फ्लोअरवर रुद्र, वाणी, आरव, रिया आणि जियान, सारा हलक्या स्टेपमध्ये डान्स करत होते. त्या गोंधळात जियानचा भाऊ कबीर थोडा बाजूला उभा होता. हातात ज्यूसचा ग्लास आणि तो आजूबाजूला सगळं शांतपणे बघत होता. तेवढ्यात अन्वी तिच्या फ्रेंडसोबत हसत हसत तिकडे येते. ती उलटी चालत होती. ती इतकी खुश होती की हे विसरली होती की ती सरळ चालत नाहीये. अन्वी चालताना अचानक कोणाला तरी धडकते. सॉरी, ती पटकन म्हणते आणि मागे वळते. समोर उभा असतो कबीर. दोघे काही सेकंद एकमेकांकडे बघतात. कबीर शांतपणे म्हणतो, इट्स ओके. अन्वी हलकंसं स्मित करते. क्षणभर दोघे ऑकवर्ड होतात. तेवढ्यात जियान दुरून आवाज देतो, कबीर. कबीर वळून बघतो. जियान त्याला हाताने इशारा करतो, ये भेट. कबीर तिकडे जातो. जियान हसत म्हणतो, हा माझा भाऊ कबीर. हॅलो. आरव लगेच म्हणतो. कबीर पण आरवला एक हलकी स्मित हास्य देतो आणि मान हलवतो. अन्वी पण तिथे येते तिच्या फ्रेंड्ससोबत. आरव लगेच कबीरला म्हणतो, ही माझी बहीण अन्वी. अन्वी पुन्हा हसते. हाय. कबीर हलकंसं मान हलवतो. हाय. त्या दोघांमध्ये अजूनही थोडी शांतता. रिया हळूच आरवला डोसते. दोघे किती शांत आहेत बघ. आरव हसत म्हणतो, पहिल्यांदा भेटलेत ना म्हणून. म्युझिक पुन्हा थोडं जोरात होतं. अन्वी तिच्या फ्रेंड्ससोबत पुन्हा फ्लोअरवर जाते. कबीर मात्र तिथेच उभा राहतो. तो अन्वीला डान्स करताना पाहत असतो. कबीर आज पहिल्यांदा इतकं शांत होता. आणि का होता हे त्याला पण कळत नव्हतं. अन्वी एकदा मागे वळून बघते आणि तिची नजर कबीरवर पडते. दोघे काही सेकंद एकमेकांकडे बघतात. मग दोघेही पटकन नजर दुसरीकडे वळवतात. त्या क्षणी कोणालाही काही कळत नाही. पण दोन अनोळखी लोकांच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट शांतपणे सुरू झाली होती. फंक्शन संपत आलं होतं. सगळे गप्पा मारत होतं. म्युझिक हलकं चालू होतं. वाणी थोडी बाहेर गार्डनमध्ये जाते. थोडी शांत हवा, थोडं एकटं राहावं म्हणून. मागून रुद्र येतो. मला माहीत होतं तू इथेच असशील. वाणी मागे वळते. थोडं शांत वेळ हवा होता. रुद्र तिच्यासमोर उभा राहतो. आज तुला पाहून मला एक गोष्ट जाणवली. काय? मी तुला गमावू शकत नाही. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरते. गार वारा तिचे केस हलके उडवत होते. रुद्र हलक्या हाताने तिचे केसांची बट कानामागे करतो. वाणीचा श्वास अडकतो. रुद्र, इथे कोणी पाहिलं तर? तो हलकाच असतो. मला काही फरक पडत नाही. तो तिच्या जवळ येतो. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन ठेवतो. वाणीचे डोळे मिटतात. त्या क्षणी तिला जाणवतं हे नातं आता फक्त शब्दात नाही, ते मनात खोल रुजलं होतं. दुरून रिया आवाज देते, प्रेम पाखरांनो, उशीर झालाय. आपल्याला निघायला हवं. दोघे पटकन दूर होतात. वाणी अजूनही लालबुंद होते. रुद्र हसत म्हणतो, आजची रात्र लक्षात राहणार आहे. वाणी हलक्या आवाजात, हो, कायमची. रिया आवाज देते आणि वाणी पटकन दूर सरकते. रुद्र हलकंसं असतो. इतके घाबरतेस का माझ्यापासून? वाणी त्याच्याकडे बघते. तुमच्यापासून नाही, पण या नजरेपासून. कुठल्या नजरेपासून? ज्या नजरेतून तुम्ही मला बघता
ती मला कमकुवत करते. रुद्र क्षणभर शांत होतो. तो तिच्या हातातला हात घट्ट धरतो. कमकुवत नाही, माझी बनवते. वाणीचा श्वास पुन्हा अडकतो. रिंग सेरेमनी संपली होती. हॉलमध्ये अजूनही काही लोक उभे होते, पण बहुतेक पाहुणे निघायला लागले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, हसू आणि थोडा थकवा. रिया आणि सारा त्यांच्या एंगेजमेंट रिंगकडे पुन्हा पुन्हा बघत होत्या. वाणी त्यांना चिडवत होती, अगं आता पुरे, रिंग पळून जाणार नाही. सगळे हसतात. थोड्या वेळाने सगळे आपापल्या गाड्यांकडे जातात. आरव, रुद्र, जिहान आणि बाकीचे लोक एकत्र पुढे निघतात. अन्वी मात्र तिच्या फ्रेंड्ससोबत दुसऱ्या गाडीत बसते. गाडीत तिच्यासोबत तिच्या 3 फ्रेंड्स होत्या. सगळ्या अजूनही एंगेजमेंटबद्दल बोलत होत्या. एक फ्रेंड हसत म्हणाली, अन्वी, आजचा कार्यक्रम खूपच मस्त झाला. अन्वी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली, हो, खूप स्पेशल होता आजचा दिवस. रात्र खूप उशिराची झाली होती. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या. फक्त अधूनमधून एखादी गाडी जात होती. अन्वीची गाडी शांतपणे पुढे जात होती. त्यांच्या मागे काही अंतरावर कबीरची गाडी होती. कबीर शांतपणे ड्राईव्ह करत होता. अचानक समोरून एक काळी गाडी वेगात आली आणि अन्वीच्या गाडीसमोर आडवी येऊन थांबली. ड्रायव्हर घाबरून ब्रेक मारतो. गाडी जोरात थांबते. गाडीतल्या सगळ्या मुली घाबरतात. काय झालं? कोण आहेत ते? त्या गाडीतून अचानक 4-5 माणसं उतरतात. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि हातात रुमाल. ते पटकन अन्वीच्या गाडीचे दरवाजे उघडतात. अन्वी घाबरते. अरे, तुम्ही कोण आहात? तिच्या फ्रेंड्स जोरात ओरडायला लागतात, हेल्प, हेल्प. पण त्या माणसांना काही फरक पडत नाही. त्यापैकी एकाने अन्वीचा हात पकडला. ती झटापट करू लागली, सोडा मला. पण त्यांनी जबरदस्तीने तिला गाडीतून बाहेर ओढलं. अन्वीची फ्रेंड्स जोरात रडत होत्या. त्या माणसांनी अन्वीला उचललं आणि सरळ त्यांच्या गाडीत टाकलं. काही सेकंदातच त्यांची गाडी वेगाने तिथून निघून गेली. रस्त्यावर पुन्हा शांतता पसरली. फक्त अन्वीच्या फ्रेंड्सना रडण्याचा आवाज येत होता. थोड्या अंतरावर मागे येत असलेला कबीर अचानक थांबलेली गाडी पाहतो. त्याला काहीतरी विचित्र वाटतं. तो लगेच ब्रेक मारतो आणि गाडी थांबवतो. काहीतरी गडबड आहे. तो पटकन खाली उतरतो. कबीर धावत अन्वीच्या गाडीपाशी येतो. तो पाहतो गाडीतल्या मुली रडत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कबीर घाबरून विचारतो, काय झालं? त्यांपैकी एक मुलगी रडत म्हणते, अन्वीला कोणीतरी घेऊन गेले. कबीर थबकतो, काय? दुसरी मुलगी रडत म्हणते, काही माणसं आली आणि अन्वीला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेली. कबीरचा चेहरा पांढरा पडतो. त्याच्या आयुष्यात त्याने असा प्रसंग कधीच पाहिला नव्हता. त्याचे हात थरथरत होते. त्याने लगेच मोबाईल काढला आणि जियानला कॉल केला. फोन लागताच कबीर घाबरलेल्या आवाजात म्हणाला, जियान, मोठी प्रॉब्लेम झाली आहे. जियान चिंतेने विचारतो, काय झालं? कबीर घाबरून म्हणतो, अन्वीला कोणीतरी किडनॅप केलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता पसरते. जियानचा श्वास थांबतो. काय? जियान आत्ताच घरी पोचला होता. त्याची गाडी अजून गेटवरच पोचली होती की त्याला कबीरचा फोन आला. कबीर अजूनही घाबरलेला, मला कळत नाहीये काय करायचं. त्या रात्री आनंदाने सुरू झालेला दिवस अचानक भयानक वळणावर येऊन थांबला होता. आता प्रश्न एकच होता, अन्वी कुठे आहे? कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि अन्वीला कोणी किडनॅप केलं आणि का, हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.